स्वप्नील वाघ सर या एज्युकेशनमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मानसिक क्षमता चाचणी। मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच काय, आपले बुद्धिमत्ता, तुमची स्वतःची बुद्धी किती चालते यावर आज आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये आपलं पहिलं प्रकरण आहे वेगळे पद शोधा। आता वेगळे पद शोधा हे प्रकरण किंवा हे मानसिक क्षमता चाचणी किंवा बुद्धिमत्ता हे प्रकरण कोणकोणत्या स्पर्धा परीक्षेला विचारले जातात, तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, त्यानंतर मंथन परीक्षा, स्कॉलरशिप आणि BTS परीक्षा या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे प्रकरण वेगळे विचारले जातात। तर आता वेगळे पद शोधा। आता वेगळे पद शोधा म्हणजे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगतो मित्रांनो। वेगळे पद शोधा म्हणजे काय, तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात, A, B, C आणि D या पद्धतीने 4 पर्याय दिलेले असतात। त्यामध्ये 3 आकृत्या काय असतात, सारख्या असतात आणि दुसरी कोणती तरी एक आकृती काय असते, वेगळी असते। म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काय, तुमची क्षमता वापरून, तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, ते वेगळं पद शोधायचं आहे। म्हणजे एक 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या सेम असतात आणि एक आकृती काय असते, वेगळी असते, ते तुम्हाला शोधायचं आहे। तर चला मग आपण त्याचा अभ्यास करूया। आपल्याला काही खाली मुद्दे दिलेले, ते मुद्दे अभ्यासून आपण प्रश्नांना सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नांना तुम्हाला काही अडचण आली तर मला व्हॉट्सअप करून किंवा आपल्या उद्याच्या लेक्चरला, ऑफलाईन लेक्चरला याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात। चला मग, तर वेगळे पद शोधा ह्या प्रकरणाला आज आपण सुरुवात केलेली आहे। तर आपण आपल्याला काही 4 मुद्दे दिलेले, ते 4 मुद्दे आपण अभ्यासूया, कारण त्यांची काही गरज नाही, पण तरी पण तुमच्यासाठी अभ्यासूया काय कशा पद्धतीने याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। खाली आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी। तर आता खालीलपैकी 4 काय दिले तुम्हाला, तर उदाहरणं दिलेले, ते उदाहरणानुसार आपण काय करूया, तुमची वेगळे पद कसे शोधतात किंवा वेगळी आकृती कशी शोधतात ते आपण समजून घेऊया। आकृतीत जर रेषांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्यांचा आकार व स्थान लक्षात घ्यावे। त्यांचा काय करावा, आकार व स्थान लक्षात घ्यावेत। त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा, सर्व आकृत्यांचे 2 समान भाग करता येतात। म्हणजे सर्व आकृत्या, 4 आकृत्या दिल्या असतात, A, B, C, D या सर्व आकृत्यांचे काय करतात, 2 समान भाग करता येतात। त्यापैकी एका आकृतीचे मात्र असे 2 समान भाग करता येत नाहीत। म्हणजे एक आकृती दिली असेल तर तिचे 2 समान भाग करता येतात का, तर नाही येत, लक्षात। त्यानंतर 3रा मुद्दा, तर आपल्याला 3रा मुद्दा बघायचा आहे, एक अशा 2 वा 3 आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृतींची तुलना करावी। म्हणजेच उदाहरणार्थ आता 3रा नंबरचा आपल्याला मुद्दा काय आहे, तो आपल्याला समजून घ्यायचा आहे। म्हणजे आकृती असेल वर्तुळ, परत त्याच्यामध्ये एक वर्तुळ असेल आणि परत त्याच्यामध्ये वर्तुळ असेल, तर त्यांचं म्हणणं काय आहे, तर तुम्ही आधी बाहेरच्या आकृतींची तुलना करावी। म्हणजे जी बाहेरची आकृती मग तिची तुलना करावी, मग त्याच्यामधील आकृतीची तुलना करावी, लक्षात। मग आतील आकृतींची तुलना करावी, लक्षात। मग आता 4 नंबरचा पर्याय आपल्याला काय सांगतोय मित्रांनो, तर आकृतीमधील 2 चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात। काय असू शकतात, पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंबे असू शकतात। चित्रांमध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन आहे त्यांना काय करते, हे प्रकरण सोपं जातं। म्हणजे तुम्ही जेवढा बुद्धीचा वापर करशाल या प्रकरणासाठी तेवढा तुमचा काय राहील, फायदा राहील। तर चला जाऊया, मी तुम्हाला काही उदाहरणं सोडून देतो आणि काही उदाहरणं तुम्हाला सोडवण्यासाठी देतो। संपूर्ण उदाहरणं मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगतो। तर आता आपल्याला उदाहरण काय दिले ते व्यवस्थित समजून घेऊया। त्याच्याकरता आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तो प्रश्न आधी वाचून घेऊया व्यवस्थित। तर आपल्याला प्रश्न काय दिला आहे, तर पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या A, B, C आणि D दाखवलेल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबीतील समान आहेत। म्हणजे कोणत्या तरी बाबीतील काय तरी समान आहेत आणि एक आकृती
त्यांच्यापासून निराळी आहेत. म्हणजे 3 आकृत्या समान आहे आणि एक आकृती काय वेगळी आहेत. त्या निराळ्या आकृतींची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षरांचे वर्तुळ काळे करा. म्हणजे वर्णाक्षर कोणचे A B C आणि D याच्यामधलं जे वेगळं असेल ते काय करा तुम्ही पटकन काळं करा. आलं लक्षात. मग आता त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आकृत्या दिल्या A B C आणि D. आता याच्यामध्ये काय करायच्या 3 आकृत्या कोणत्या तरी समान आहे आणि एक आकृती काय वेगळी. आता या आकृतीचं या चारही आकृत्यांचं आपण नीट निरीक्षण केलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसताना बरोबर मित्रांनो तर दिसताना सगळे PQRS 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 सगळ्यांना दिसतंय. पण ह्या आकृतीचं आपण नीट निरीक्षण करूया. याच्यामध्ये काहीतरी लपलेलं आहे किंवा काहीतरी वेगळं पण दिलेलं आहे ते आपण शोधूया. आता पहिल्या आकृतीचं A नंबरचं आपण बघूया. त्यानंतर P पासून सुरुवात करूया. PQRS बरोबर आहे. मग त्याच्यानंतर परत B नंबर आकृतीचा विचार करूया. PQRS. त्याच्यानंतर C नंबर आकृतीचा आपण विचार करूया. P पासूनच मोजूया. PQRS. त्याच्यानंतर आपण D नंबर आकृतीचा विचार करूया. PQRS. म्हणजे ह्या आकृतींमध्ये तुम्ही नीट निरीक्षण केलं का आपण P पासून सुरुवात केली बरोबर आहे. आपण P पासून सुरुवात केली होती आणि S पाहून येऊन थांबलो आपण. मग ह्या आकृतीला सुरुवात बघा ह्या पद्धतीने झाली. P पासून सुरुवात केली आणि S पै थांबलो. इडं बघा P पासून सुरुवात केली S पै येऊन थांबलो. इडं पण P पासून सुरुवात केली S पै येऊन थांबलो. इडं पण P पासून सुरुवात केली आणि S पाहून थांबलो. तर ह्या आकृतीचं नीट निरीक्षण केल्यानंतर त्यानंतर A नंबरची आकृती काय करते घड्याळाच्या दिशेने फिरते. पण B नंबरची आकृती काय करते घड्याळाच्या उलट्या दिशेने. C नंबरची तीच करते घड्याळाच्या उलट्या दिशेने आणि D नंबरची काय करते घड्याळाच्या उलट्या दिशेने आकृत्या फिरताय. म्हणजे B C आणि D या काय करताय प्रतिघटित आहे. प्रतिघटित म्हणजे काय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आणि त्यानंतरचे आपण A नंबरच्या आकृतीचा नीट विचार केला तर ती काय होते घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत. म्हणून आपला वेगळी आकृती कोणची येईल तर पर्याय क्रमांक A नंबर. म्हणून आपण काय करणार गोळा किती नंबर काळा करणार A नंबरचा गोळा ह्या पद्धतीने काळा करणार आहोत. तर चला मग अशाच पद्धतीने आपण पुढील आकृती बघूया. 2 नंबरचा प्रश्न दिला आहे तो आपण व्यवस्थित समजून घेऊया. तर ह्या आकृती आपल्याला A B C आणि D अशा पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे 4 आकृत्या दिल्या आहे. हे 4 आकृत्या आपण समजून घेऊया. या आकृत्यांमध्ये आकृत्या दिलेल्या आहे. आता नीट पहिल्यांदा A नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर इथं आपल्याला त्रिकोण दिसतोय बरोबर. म्हणजे त्रिकोणाला किती बाजू आहेत तर 3 बाजू आहे बा 1 2 आणि 3. लक्षात 3 बाजू. मग आपण 3 आकडा टाकून घेतला. त्यानंतर आता मधल्या आकृतीचा आपण विचार केला नीट तर मधली आकृती एक लक्ष द्या 1 2 3 4 आणि 5 किती बाजू आहे 5 बाजू आहे. किती बाजू आहे 5. आता परत आपण काय बघूया B नंबरची आकृती बघूया. तर B नंबर आकृती बघण्यासाठी आपण बाहेरची आकृती आधी मोजूया 1 2 3 4 आणि 5 किती बाजू आल्या तर 5 बाजू आल्या. आणि त्याच्यानंतरच्या आता मधली आकृती मोजूया 1 2 3 4 5 6 आणि 7 मध्ये किती आल्या तर 7 आल्या. किती आल्या 7. आता त्यानंतर C नंबर आकृतीचा आपण काय करूया अभ्यास करूया. आता C नंबर आकृती आपण अभ्यास करताना बाहेरच्या आकृतींच्या बाजू मोजू 1 2 3 4 5 आणि 6 बाहेरून किती आल्या 6 आल्या. आता आतील मोजू आपण काय करू आतील आकृतीचे मोजू 1 2 3 आणि 4 किती आहे 4 आहे. लक्षात 4 आहे. त्यानंतर आता D नंबर आकृतीचा आपण काय करूया अभ्यास करूया. तर D नंबर काय दिलं आहे बाहेरची बाजू 1 2 3 आणि 4 किती येते 4 येते. आता आतील मोजू बरं आपण. तर आतील मोजण्यासाठी 1 2 3 4 5 आणि किती आले 6. किती आले 6. आता इकडे मित्रांनो तुम्हाला एक लक्षात आलं असेल जी बाहेरची आकृती दिलेली बरोबर आहे. जी बाहेरची आकृती दिली ती आता पहिल्या A नंबर आकृतीचा आपण विचार केला तर बाहेरची आकृती किती 3 आणि मधली आकृती किती 5 म्हणजे कितीने वाढली 2ने वाढली. कितीने वाढली 2ने. मधली आकृती कितीने वाढली 2 बाजूने वाढली. त्याच्यानंतर B नंबर आकृतीचा आपण विचार केला बाहेरची आकृती किती 5 आहे आणि मधली आकृती किती 7 म्हणजे कितीनं वाढली 2 मधली आकृती 2 बाजूंना वाढली. पण आता आपण किती नंबरचा C नंबर आकृतीचा विचार केला तर इकडं काय दिसतं आपल्याला C नंबर आकृतीमध्ये बाहेरची किती दिसती 6 आणि मधली किती दिसते
4 म्हणजे काय झाली, ही 2 काय झाली आहे, कमी झाली मधली, काय झाली 2 काय झाली कमी झाली. मग त्याच्यानंतर डी नंबर आकृतीचा आपण विचार केला तर काय दिसतंय, बाहेरची बाजू किती आहे 4 आणि मधली बाजू किती आली 6, म्हणजे इकडं काय झाली ती 2 वाढली. आलं लक्षात, 2 वाढली. म्हणजे तुम्हाला इकडं पर्याय क्रमांक किती वेगळा दिसतोय, तर सी नंबर ह्या काय दिसतोय, तुमची वेगळी आकृती दिसते. काय दिसते, वेगळी आकृती. म्हणजेच काय, मधली आकृती दिली ती काय केली आहे 2 कमी केलेली आणि बाकीच्या आकृत्यांमध्ये ए बी सी आणि डी मध्ये काय केली आहे 2 वाढली आहेत. आलं लक्षात, असं वेगळं पद तुम्हाला या आकृतीमध्ये दिसलं आहे. समजलं नसेल समजलं तर परत व्हिडिओ स्टॉप करा, परत मागं घ्या आणि परत समजून घ्या, तुम्हाला समजेल या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे. चला मग अशाच पद्धतीने जाऊया आपण पुढील आकृतीकडे. आता ह्या आकृतीचं नीट निरीक्षण केलं, ए बी सी आणि डी, इकडं तुम्हाला लगेच आकृती पाहताच लगेच समजेल. आता पहिल्यांदा ए नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर काय दिसतोय, वर्तुळ दिसतोय, परत त्याच्यामध्ये वर्तुळ दिसतोय. मग सेम आकृती दिलेली, दोन्ही आकृत्या काय दिल्या सेम दिल्या, आतील पण आणि बाहेरची पण, मधील पण आणि बाहेरची पण. आलं लक्षात. मग आता बी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर इकडं काय दिसतोय, या पद्धतीने खिडकीसारखी एक बाजू आहे, या पद्धतीने मधी पण तशी आहे आणि बाहेर पण काय त्याच पद्धतीने दिली. पण सी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर ह्या आकृतीमध्ये आपल्याला एक दिसतंय, या 3 बाजू आहे, म्हणजे 1 2 आणि 3. आणि मधल्या आकृतीचं नीट निरीक्षण करा बरं आपल्याला, तर 1 2 3 आणि 4 बाजू दिल्या. म्हणजे इकडं लगेच तुम्हाला काय दिसतंय, वेगळं पद दिसतंय. काय दिसतंय, वेगळं पद दिसतंय. त्याच पद्धतीने आपण पुढल्या आकृतीचा डी नंबर आकृतीचा विचार करूया. म्हणजे ह्या पद्धतीने दिली तुम्हाला, आयतावानी दिलेलं आहे, मध्ये पण आयतावानीच आहेत. आलं लक्षात. पण तुमचं वेगळं पद कोणचं दिसतंय, तर सी नंबर हे काय दिसतंय, वेगळी आकृती दिसते. आलं लक्षात मित्रांनो. तर याची रचना थोडी वेगळी केलेली. आलं लक्षात. मग त्याच्यानंतर जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. 4 नंबरचा प्रश्न दिलेला आहे तो आपण सोडूया. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिले, ABCDचे अल्फाबेट दिलेले. आता ABCDचे अल्फाबेट दिलेले, आपल्याला आकृती दिलेली A B C आणि D. याच्यामध्ये आपण आकृती बघूया. आकृती पाहिल्या त्याचं आपण उत्तर काढू शकतो. पण इकडं आपल्याला के दिला आहे, के नंतर आय दिला आहे, आय नंतर टी दिला आहे. त्याच्यानंतर बी नंबर आकृतीचा आपण विचार केला तर टी दिला आहे, पहिल्या आकृतीत टी दिला आहे. त्याच्यानंतर आय दिला आहे, आय दिला आहे. त्याच्यानंतर के दिला आहे, के दिला आहे. त्याच्यानंतर आता पुढल्या आकृतीचा आपण नीट विचार केला तर आपल्याला आय दिला आहे, हो दिला आहे, टी दिला आहे, टी दिला आहे, के दिला आहे, के दिला आहे. पण आपण डी नंबर आकृतीचा नीट निरीक्षण केलं किंवा अभ्यास केला तर आय दिला आहे, हो आय दिला आहे, के दिला आहे, के दिला आहे. पण इकडं काय दिला आहे, सी वेगळा दिलेला आहे. म्हणजे सी कोणा वाटतं दिला आहे, तर टी ऐवजी काय दिला आहे, तर सी दिला आहे. म्हणजे हे काय दिसतंय, वेगळं दिलंच आहे. म्हणजे काहीतरी वेगळं केलं. म्हणजे हे तिन्ही पण काय आकृत्या सेम आहे. ए बी आणि सी या काय दिल्या आहे, सेम दिल्या आहे. पण डी नंबरची आकृती काय दिली, वेगळी दिली. म्हणजे आपली वेगळी आकृती कोणची आली, डी नंबर. आलं लक्षात मित्रांनो. या पद्धतीने तुमचं वेगळं पद निघलं आहे. तर जाऊया मग आपण पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न 5 क्रमांक नंबरचा प्रश्न आहे. तर ह्या पद्धतीने आकृती पाहिल्याच लगेच समजायला पाहिजे तुम्हाला ह्या आकृतीमध्ये काय चेंजिंग आहे. तर आपण आता ए नंबर, बी नंबर, सी नंबर आणि डी नंबर. आता ए नंबरच्या आकृतीचा आपण अभ्यास करूया. आता ए नंबर आकृतीचा अभ्यास केल्यानंतर इकडे तुम्हाला काय दिसतंय, अर्धवर्तुळ. आणि अर्धवर्तुळाच्या खाली काय दिसतोय, काळा एक ब्लॉक दिसतोय, म्हणजे काळ्या कलरचा एक भाग दिसतोय. आणि त्याच्यानंतर खाली पांढऱ्या कलरचा एक भाग दिसतोय. बरोबर आहे. म्हणजे त्या पद्धतीने आपण बी नंबर आकृतीचा विचार केल्यानंतर वर्तुळ दिसतंय. बरोबर आहे. अर्धवर्तुळ दिसतंय. पण अर्ध्या वर्तुळात शेजारी काळा दिसतंय का, तर नाही. सफेद काय दिसतोय, भाग दिसतोय. आणि त्याच्यानंतर काळा भाग दिसतोय. म्हणजे इकडं तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतंय. बरोबर. या आकृतीत वेगळं दिसतंय. त्यानंतर सी नंबर आकृतीचा विचार करा बरं. अर्धा वर्तुळ दिसतोय, परत काळा भाग दिसतोय आणि सफेद भाग दिसतोय. म्हणजे ह्या पद्धतीने ए नंबरची आकृती आणि सी नंबर आकृती काय दिसते, सेम दिसते. त्यानंतर आता डी नंबर आकृतीचा आपण विचार करूया. तर डी नंबर आकृतीचा आपण विचार केला तर इकडं अर्धवर्तुळ दिसतंय आणि अर्धवर्तुळ शेजारीतलेच काळा भाग आणि एक सफेद भाग दिसतोय. म्हणजे ए नंबर, त्यानंतर सी नंबर आणि डी नंबरची आकृती काय दिसते, सारखी दिसते. पण बी नंबरची आकृती तशी दिसते का सारखी, तर नाही. वेगळी आकृती कोणची आली तुमची, तर बी नंबर. आलं लक्षात मित्रांनो. तर जाऊया ह्याच पद्धतीने आपण पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिला नीट आपण समजून घेऊया. तर आपल्याला वर्तुळ दिलेलं आहे. पहिलं ए बी सी आणि डी. यामध्ये पहिली ए नंबरची आकृती बघूया. वर्तुळ दिलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये परत एक वर्तुळ दिलं आहे. पण त्या मधल्या वर्तुळामधून आपल्याला काय काढलं आहे, धनुष्यबाण काढलेला आहे. बरोबर आहे. काय काढलं आहे,
छोटासा धनुष्यबाण काढला आहे त्याच्या, बरोबर आहे. त्याच्यानंतर बी नंबर आकृतीचा आपण परत विचार केला, एक वर्तुळ दिलेलं आहे, परत त्याच्यामध्ये वर्तुळ दिलं आहे, पण त्या वर्तुळातून परत एक काय काढलेलं आहे, धनुष्यबाण काढलेला आहे. मग त्याच पद्धतीने आपण काय करूया, सी नंबर आकृतीचा अभ्यास करूया. एक वर्तुळ दिलेलं आहे, परत मध्ये एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळामधून काय काढलेलं आहे, एक धनुष्यबाण काढलेला आहे. मग आता त्याच पद्धतीने आपण काय करूया, डी नंबर वर्तुळाचा आकृतीचा अभ्यास करूया. तर याच्यामध्ये काय दिसतंय, तर याच्यामध्ये थोडं वेगळंच दिसतंय काहीतरी. वर्तुळ दिलेलं आहे आणि परत एक बाहेर वर्तुळ दिलं आहे आणि त्या बाहेरच्या वर्तुळामधून काय केलं आहे, केंद्रामध्ये काय काढलं आहे, धनुष्यबाण काढलेला आहे. म्हणजे आपल्याला वेगळं पद कोणचं लगेच दिसतंय, कोणचं आहे, डी नंबर हे काय वेगळी आकृती दिसते आणि ए बी आणि सी ह्या आकृत्या काय दिसते, सारख्या दिसते. म्हणजे आपल्याला ह्या आकृतीमध्ये लगेच समजलंय 6व्या प्रश्नामध्ये वेगळं पद कोणचं दिसतंय, तर डी नंबर. आलं लक्षात मित्रांनो. ह्या पद्धतीने तुम्ही आकृत्यात तर्क लावलं, तुमच्या मेंदूचा जास्त वापर केला, तर तुम्ही कोणची आकृती आली, कशी आकृती आली तरी काय करू शकतात, सेकंदात सोडू शकतात. तर असे प्रश्न तुम्हाला फुकटचे मार्क नवोदय स्कॉलरशिप मंथन परीक्षा BTS असेल या परीक्षेसाठी तुम्हाला फुकट मार्क भेटून जातात, कारण की तुम्ही फक्त थोडा मेंदूचा वापर केला पाहिजे. अशाच पद्धतीने मी तुम्हाला स्वाध्याय म्हणून काही प्रश्न देतो, ते प्रश्न पण मी तुम्हाला सोडून देतो. पण काय करा, तुम्ही 1 मिनिटं व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा ही उदाहरणं तुम्हाला जमत्या का नाही. मग त्याच्यानंतर मग व्हिडिओ चालू करा आणि समजून घ्या. मी ती उदाहरणं तुम्हाला आता समजून सांगतो. तर चला मित्रांनो, लक्ष द्या. इकडे पर्याय दिला आपल्याला A B C आणि D या पद्धतीने तुम्हाला पर्याय दिले. तर आता ए नंबर पर्यायाचा आपण विचार केला तर आपल्याला असे 2 डॉट दिलेले आणि त्या 2 डॉट खाली काय दिला, एक तिसरा डॉट दिलेला आहे. म्हणजे असे काळा चिन्ह दिलेले. परत ते कुठे दिलेले, पण असे कोपऱ्याला दिले, म्हणजे कोणाच्या ठिकाणी दिलेले, काय दिले, कोणाच्या ठिकाणी. मग आता बी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर त्याच पद्धतीने 1 2 आणि 3 या पद्धतीने ते बी कुठे दिले, कोण्यामध्येच दिलेले. मग आता त्यानंतर पुढं आपण कोणत्या आकृतीचा, सी नंबर आकृतीचा विचार केला तर सी नंबर आकृतीचे आपल्याला काय सांगते, हे डॉट दिलेले, पण हे डॉट कसे दिलेले, एक इकडे दिलेला आहे, एक इकडे दिलेला आहे, एक इकडे दिला आहे. म्हणजे इकडं कोण्याच्या ठिकाणी दिला आहे की एक, तर नाही दिलेला. म्हणजे ही आकृती तुम्हाला काय आहे, वेगळी आकृती, काय वेगळी आकृती. त्याच पद्धतीने आपण आता पुढल्या आकृतीचा विचार करू. पुढली आकृती इकडे एक डॉट दिलेला आहे, इकडे एक डॉट दिलेला आहे आणि कोण्याच्या ठिकाणी बरोबर एक डॉट दिलेला आहे. म्हणजे कोण तिकडं जायला होत तिकडं दिला आहे. म्हणजे आपली वेगळी आकृती कोणची शोधते, तर सी नंबर ही काय तुमची वेगळी आकृती आहेत. मग तुम्ही काय करशाल, सी नंबर वेगळी आकृती म्हणजे कोणचा गोळा काळा करशाल, तर या सी नंबरचा गोळा काय करशाल, काळ्या पेनना काळा करशाल. आलं लक्षात परीक्षेला. चला मग जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याकडं प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 सोडवायचा. पण आधी प्रश्न क्रमांक किती सोडवा, तुम्ही 2 सोडवा आणि मग तिसरे जा. त्यासाठी मी तुम्हाला काहीसा वेळ देतो, त्या वेळेमध्ये नाही तर व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा. आता ह्या 2 नंबर आकृतीचा आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय मित्रांनो, तर A B C आणि D हे दिसतंय 4 पर्याय. तर ह्या 4 पर्यायांचा आपण अभ्यास केल्या काय लगेच आपल्याला इकडे समजणार आहे. या बिंदू दिलेला आहे मधला, बरोबर आहे. बिंदूच्या अंगून काय दिलं आहे, एक पहिला बाण दिला आहे वर्तुळाच्या अंग, परत दुसरा बाण दिला आहे वर्तुळाच्या अंग. त्याच्यानंतर आता आपण बी नंबरचा अभ्यासाची आकृती केली तर त्याच्यामध्ये बिंदूपासून दुसरा बाण वर्तुळाच्या अंग दिला आहे आणि त्यानंतरचा बी बाण काय दिला आहे, वर्तुळाच्या अंग दिला आहे. पण आता सी नंबर आकृतीचा आपण अभ्यास केला, किती नंबरचा, सी नंबर. तर याच्यामध्ये काय दिला आहे, बिंदू दिला आहे, पण ह्या बिंदूपासून एक बाण काय दिला आहे, वर्तुळाच्या अंग दिला आहे आणि एक बाण काय केला आहे, ह्या वर्तुळाच्या अंगून बिंदू का आलेला आहे, मग या लक्षात. त्याच्यानंतर चौथ्या आकृतीचा आपण विचार केला डी नंबरच्या, या काय करतोय, बिंदूपासून वर्तुळ काय आलेला आहे, ह्या पण बिंदूपासून वर्तुळ काय आलेलं आहे. पण सी नंबरच्या आकृतीचा नीट आपण निरीक्षण केलं तर हे काय करतं आहे, चुकीची आकृती दिलेली आहे. म्हणजे आपलं वेगळं पद कोणचं येतं आहे, तर सी नंबर हे काय येतं आहे, वेगळं पद येत आहेत. तर चला मग आता पुढील आकृती आपण बघूया. तर 3 नंबरची आकृती, प्रश्न क्रमांक 3 ह्या आपण बघूया. तर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 ह्या काय दिलेले नीट व्यवस्थित आपण समजून घेऊया. तर आपल्याला नीट निरीक्षण केलं तर ह्या आकृतीचं वर्तुळ दिलेले 1 2 3 वर्तुळ दिलेले, बरोबर आहे. 3 वर्तुळ देऊन मध्ये काय दिलं आहे, त्रिकोण दिलं आहे. त्रिकोणाला किती बाजू असतात, 3 बाजू, म्हणून काय केले ते 3 वर्तुळ दिलेले. त्याच पद्धतीने आपण आता काय करूया, बी नंबर आकृतीचा विचार करूया. बी नंबर आकृतीचा विचार केल्यानंतर किती वर्तुळ दिलेले, 1 2 आणि 3 वर्तुळ दिलेले. पण मधल्या आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिले, 1 2 3 आणि 4 बाजू दिलेले. किती बाजू दिले आहे, 4 बाजू दिलेले. मग ही आकृती थोडी आपल्याला वेगळी वाटते, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण सी नंबर आकृतीचा विचार करूया. तर आता सी नंबर आकृतीचा नीट आपण विचार केला
तर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 3 आणि त्यानंतर 4. किती बाजू आहे? 4 वर्तुळ दिलेले. किती वर्तुळ दिलेले? 4. पण मधल्या आकृतीचा आपण नीट विचार केला तर 1, 2, 3 आणि 4. म्हणजे ही आकृती काय दिली? 4 मधल्या बाजू दिलेल्या आहे आणि 4 काय दिलेले? वर्तुळ दिलेले. म्हणजे ही आकृती सी नंबर आकृती आणि ए नंबर आकृती काय दिसते? सारखी दिसते. त्यानंतर आता डी नंबर आकृतीचा आपण अभ्यास करूया. त्याच्यामध्ये आपल्याला वर्तुळ दिलेले 1, 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 4 नंतर 5. किती वर्तुळ दिलेले? तर 5 वर्तुळ दिले आणि त्या 5 वर्तुळामध्ये मध्ये काय दिलेलं आहे? 1, 2, 3, 4, 5. मग पंचकोन दिलेला आहे. काय दिलेलं आहे? पंचकोन. म्हणजेच काय? 5 बाजू दिले आणि 5 काय दिलेले? वर्तुळ दिलेले. म्हणजे ही आकृती डी नंबर आकृती आणि सी नंबर आकृती आणि ए नंबर आकृती या आकृत्या कशा आहे? सेम आहे. आणि वेगळं पद कोणचं आलं तुमचं? बी नंबर. हे काय आलं तुमची? वेगळी. तर इकडं काय दिलं होतं तुमचं? तर इकडे लक्ष द्या मित्रांनो. तर बी नंबर काय दिलं होतं? 1, 2, 3 वर्तुळ दिले होते. म्हणजे 3 वर्तुळ दिले पण मध्ये काय द्यायला पाहिलं होतं? 3 बाजू असलेला त्रिकोणच द्यायला पाहिलं किंवा 3 बाजू असलेली आकृती द्यायला पाहिलं होती. म्हणजे इकडं काय दिलं तुमचं? बी नंबर ही काय निघली? वेगळी आकृती निघली आहे. चला तर मग जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिले ते व्यवस्थित समजून घेऊया. व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आकृती सोडून बघितली असेल तर तुम्हाला याच्यामधला संबंध समजला असेल. तर तरी मी पण तुम्हाला हे सोडून दाखवतो 4 नंबरचा प्रश्न. तर आपल्याला 4 नंबरचा प्रश्न काय दिला आहे नीट आपण समजून घेऊया. तर आपल्याला ए नंबरची आकृती, बी नंबर, सी नंबर आणि डी नंबर अशा पद्धतीने आपल्याला आकृत्या दिल्या आहे. या आकृतीचं निरीक्षण करता करताच लगेच आपल्याला लक्षात येतं आहे ही आकृती बनलेली आहे 4 बाजू. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 बाजू आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण बी नंबर आकृतीचा विचार केला 1, 2, 3 आणि 4 बाजू आहे. बरोबर आहे. पण आता सी नंबर आकृतीचा आपण विचार करूया. तर सी नंबर आकृतीचा विचार केल्यानंतर 1, 2, 3 आणि 4 हिला पण 4 बाजू आहे. पण आता डी नंबर आकृतीचा आपण चांगल्या पद्धतीने विचार केला तर इकडं आपण विचार करण्यासाठी 1, 2, 3, 4 आणि 5 किती बाजू वापरले आहे? तर 5 रेषा वापरल्या आहे. म्हणजे आपलं वेगळं पद कोणचं येणार आहे? तर डी नंबर हे काय येणार आहे? वेगळं पद येणार आहे. त्यानंतर ए, बी आणि सी याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये किती किती वापरले आहे? तर 4 रेषा वापरून आकृती काय केलेली आहे? तयार केलेली. त्याच्यानंतर आता आपण सोडूया 5 नंबरचा प्रश्न. तुम्ही सोडवलेला असेल 5 नंबरचा प्रश्न. नसेल सोडवलं तर व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. तर आता चला मित्रांनो, तर इकडे लक्ष द्या. आता ए नंबर, बी नंबर, ए नंबर, बी नंबर, सी नंबर, डी नंबर अशा पद्धतीने तुम्हाला 4 आकृत्या दिलेल्या आहे. पण आपण आकृती बीचा विचार करू. काय करू? आकृती बीचा विचार करू. तर बीच्या आकृतीनुसार आपण 3 आकृत्या आणण्याचा प्रयत्न करू. काय? सी, डी आणि ए आकृती. आता ए सारखी बी सारखी आणण्यासाठी तर ही आकृती आपल्याला आता ए आकृती आपण अशी फिरवली म्हणजे इकडं आली तर ही काय येणार आहे? ही बाजू या पद्धतीने इकडं फिरवली, या पद्धतीने आपण फिरवली तर ही काय येणार आहे? ही दांडी एच्या कुठे येणार आहे? इडे येणार आहे. म्हणजे बी सारखी ही होणार आहे. लक्षात. त्याच्यानंतर आता पुढील आकृती आपली पुढील कोणची आहे? सी आता फिरवली म्हणजे कुठं आली ती? ह्या पद्धतीने होणार ती. सी फिरवल्यानंतर कशी होणार? या पद्धतीने. ही दांडी कुठं येणार? ही इडली दांडी कुठे येणार? या बाजूला येणार. म्हणजे ती बी सारखी होणार का? तर नाही होणार. आधी बाजी काय होणार? ती रॉंग होणार. लक्षात. आता डी नंबर आकृतीचा आपण विचार करू. ही आकृती आपण खाली आणण्याची ठरवली. बरोबर आहे. ह्या बाजूने फिरवली. कोणत्या बाजूने? ह्या बाजूने ही अशी फिरवली तर म्हणजे हे टोक वर जाणार. बरोबर आहे. इडलं टोक इकडं वर जाणार. इकडं वर गेल्यानंतर ही आकृती कशी तयार होणार? ह्या पद्धतीने तयार होणार. आणि इकडली ही बाजू इकडे येणार, इडे येणार. लक्षात. इडं आल्यानंतर मग आता ही आकृती काय होणार? बी सारखी सेम होणार. ए पण बी सारखी सेम होणार आणि बी सारखी सेम होणार. पण सी नंबरच्या आकृतीचा आपण विचार केला तर ही आकृती सेम होणार का? नाही. म्हणजे आपलं वेगळं पद कोणचं निघलं? तर सी नंबर हे काय निघलं? तर वेगळं पद निघलं. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती तुम्हाला समजत नसेल तर आपण लेक्चरमध्ये ऑफलाईन लेक्चरमध्ये आपण ह्या आकृत्या परत घेऊ. पण ऑनलाईनमध्ये ह्या आकृत्या तुम्हाला समजून सांगणं खूप सोपं आहे. एवढं अवघड काहीच नाही त्यामध्ये. संपूर्ण तुमच्या बुद्धीचा वापर करायचा आहे याच्यामध्ये. जेवढा तुम्ही बुद्धीचा वापर करशाल तेवढं तुमचं आकृत्या बरोबर येतील. चला मग जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर मित्रांनो, आपण आता पुढील प्रश्नाकडे आलो आहे. तर आता आपण पुढील प्रश्न समजून घ्या. व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांमध्ये काय दिसतंय, कोणची आकृती वेगळी दिसते हे तुम्हाला समजेलच.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 6 नंबर व 7 नंबरचा प्रश्न सोडवला असेल तरी पण मी तुम्हाला परत एक प्रश्न सोडून देतो, तर इकडे लक्ष द्या. आता ए नंबर, बी नंबर आणि सी नंबर आणि डी नंबर प्रश्न क्रमांक आपण 6 नंबर सोडवत आहोत. त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले, ए बी सी आणि डी. त्याच्यामध्ये आपण एक एक पर्यायाचा आपण व्यवस्थित अभ्यास करूया. त्याच्यामध्ये आता आपल्याला के बरोबर आहे, ए पर्यायामध्ये के दिलेला आहे, बी पर्यायामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे प्रश्न 6 नंबर व 7 नंबर सोडवलेले असतील तरी पण मी तुम्हाला हे प्रश्न सोडून देतो. तर चला, इकडे आपल्याला पर्याय दिलेले ए बी सी आणि डी अशा पद्धतीने पर्याय दिलेले तुम्हाला. तर ह्या पर्यायांमध्ये, ह्या आकृत्यांमध्ये आपण वेगळं आकृती आपल्याला शोधायची. तर चला मग आपण एक एक आकृतीचा किंवा एक किंवा दोन दोन तीन तीन आकृतींचा इकडं अभ्यास करूया. तर आता आपल्या इकडं आर दिलेला आहे, ए आकृतीत आर दिलेला आहे, बी आकृतीत आर दिलेला आहे. त्यानंतर सी आकृतीत आर दिलेला आहे का, तर नाही दिलेला, बरोबर आहे, आर दिलेला नाहीत. त्याच्यानंतर डी आकृतीमध्ये आर दिलेला आहे का, हो दिलेला आहे. त्यानंतर आता पुढील आकृती ए नंबरचा आपण अभ्यास करूया. यू दिलेला आहे, दिलेला आहे. त्याच्यानंतर बी मध्ये यू दिलेला आहे, त्याच्यानंतर सी मध्ये यू दिलेला आहेत, त्याच्यानंतर डी मध्ये यू दिलेला आहेत. त्यानंतरचा आता पुढील आपण अभ्यासूया. ए नंबर एन दिलेला आहे, बी मध्ये एन दिलेला आहे, त्यानंतर सी मध्ये एन दिलेला आहे आणि डी मध्ये पण एन दिलेला आहे. पण इकडं आपल्याला के भेटला आहे. सीच्या आकृतीमध्ये काय भेटलं आहे, नवीन के भेटला आहे. म्हणजे हे के काय दिला आहे, के कोणावरचे वापरला आहे मित्रांनो, तर आरसाठी का वापरला आहे इकडं, तर के वापरला आहे. म्हणजे आपल्याला इकडं काय दिलं आहे, सी नंबर हे काय आलं आहे, वेगळं पद आलं आहे. काय आलं आहे, सी हे काय आलं आहे, वेगळं पद आलेलं आहेत. म्हणजे आकृती आपली, आकृती ए बी आणि सी डी ही आकृती काय आहे, सारखी आहे आणि सी नंबरची आकृती आपली काय आहे, तर वेगळी आहेत. लक्षात. 6 नंबरचा प्रश्न. तर चला जाऊया मग आपण 7 नंबरच्या प्रश्नाकडे. आता 7 नंबरचा प्रश्न तुम्ही पाहिल्या सांगू शकतात. तर काय याच्यामध्ये तर्कमान, तुम्हाला पहिल्यांदा काय दिसते, ए नंबरमध्ये बैलगाडी दिसते, त्याच्यानंतर बैलगाडी दिसते, बैल चाललेले, ओके. त्याच्यानंतर बी नंबरमध्ये काय दिसते, सायकल दिसते आणि सी नंबरमध्ये काय दिसते, जहाज दिसते आणि डी नंबरमध्ये काय दिसते तुम्हाला, एक अपंग असलेल्या व्यक्तीची सायकल दिसते, बरोबर आहे. त्यामध्ये आता तुम्ही सगळं विचार केला, ए नंबर, बी नंबर आणि डी नंबर हे संपूर्ण काय आहे, रस्त्यावर चालणार आहे, बरोबर आहे. हे संपूर्ण काय, रस्त्यावर चालणार आहे. पण आपण जहाजींचा विचार केला तर ही जहाज कशावर चालते, पाण्यावर चालते. कशावर चालते, पाणी. आलं लक्षात. म्हणजेच वेगळं पद कोणचं येईल तुमचं, तर सी नंबर हे काय येईल, तर वेगळं पर्याय येईल. आलं लक्षात, वेगळं पद येईल. आलं लक्षात. चला मग जाऊया अशाच पद्धतीने पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न अव्यवस्थित समजून घ्यायचा आहेत. तर व्हिडिओ स्टॉप करा आणि समजून घ्या. तुम्हाला आता इकडे सगळे त्रिकोण दिलेले, पण तुम्ही स्टॉप करून व्हिडिओ समजून घ्या. तर याच्यामध्ये वेगळं पद कोणचं येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 8 नंबरचा प्रश्न सोडवलाच असेल. तर इकडे लक्ष द्या मित्रांनो, 8 नंबरचा प्रश्न थोडा गणितीची रिलेटेड प्रश्न आहेत. आता गणिती म्हणजे भूमितीची रिलेटेड प्रश्न आहेत. आता ह्या गोष्ट तुम्हाला सोडवण्यासाठी या गोष्टीचे काही तुम्हाला मागील बेसिक ज्ञान अवगत असणं गरजेचं आहे. तर बेसिक ज्ञान अवगत असणं गरजेचं काय, म्हणजे तुम्हाला हे तिन्ही बाजू दिसतात. तुम्ही सगळ्यांनी विचार केला असेल, याला 3 बाजू, याला 3 बाजू, याला 3 बाजू आहे. परत सी नंबरच्याला 3 बाजू आहे, डी नंबरच्याला 3 बाजू आहे. पण या 3 बाजूवरून तुमचं तर्क लागलं नसेल. पण याच्यामध्ये तुम्ही नीट निरीक्षण केलं तर ह्या कोण किती अंशांचा आहे, 90 अंशांचा. पण ह्या कोण किती अंशांचा आहे, 90 अंशांचा. आणि ह्या कोण किती अंशांचा आहे, 90 अंशांचा. म्हणजे हा काय आहे, तुमचा काटकोन त्रिकोण आहे. पण याच्यानंतर बी नंबर आकृतीचा विचार केला तर ह्या 90 पेक्षा कसा आहे, लहान आहे. म्हणजे हा काय आहे, तुमचा लघुकोन आहे. काय आहे, लघुकोन दिलेला आहे. म्हणजे ह्यामध्ये तुमचा वेगळा पर्याय कोणचा येईल, तर बी नंबर हा काय येईल, वेगळा पर्याय येईल. लक्षात. आता तुम्ही तर्क लावला असेल, तिन्ही बाजू सर सारखेच आहे, 3च बाजू आहे, मग याच्यामध्ये वेगळं काही दिसतच नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला भूमितीचा थोडाफार अभ्यास असणं गरजेचं आहे. तर इकडं 3 काय दिसत आहे तुम्हाला, 3 आकृत्या 90 अंशांच्या दिसत आहे, म्हणजे काटकोनात दिसत आहे. पण बी नंबर आकृतीचा नीट विचार केला तर तो तुमचा काय दिसतोय, लघुकोन दिसत आहेत. चला मग जाऊया अशाच पद्धतीने पुढील आकृतीकडे. तर आता आपल्याला पुढील आकृती प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 दिलेले, ती स्टॉप करा व्हिडिओ आणि व्यवस्थित सोडून बघा याच्यामध्ये वेगळं पद कोणचं येतं ते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्न क्रमांक 9 प्रश्न क्रमांक 10 सोडवला असेल, ठीक आहे. चुकला असेल तर इकडे लक्ष द्या, कोणत्या पद्धतीने सोडवायचं इकडे लक्ष द्या. 9 नंबरचा प्रश्न थोडा तुम्हाला अवघड वाटत असेल, पण अवघड काही नाही, तो प्रश्न एकदम सोपा आहे. तर आपण ए नंबरचा आकृतीचा विचार केला, किती ए चा,
तर ए सारख्या संपूर्ण आकृत्या जोडण्याचा प्रयत्न करा. तर ए सारख्या आपण आकृत्या जोडण्याचा प्रयत्न करू. आधी बी नंबर आकृतीचं तुम्ही नीट निरीक्षण करा मित्रांनो. तर हे बी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं. ही आकृती आपण या पद्धतीने फिरवली, म्हणजे या पद्धतीने एकदा फिरवली या पद्धतीने, तर ह्या तुमचा टिंब आहे. तर ह्या टिंब कुठे येईन, इडे येईन. लक्षात, या टिंब कुठे येईन, इडे येईन. टिंब इडं आल्यानंतर बाकीचे तुमचे टिंब इडं आला, त्याच्यानंतर ही कुठे येईन, ह्या पद्धतीने हे इडं येईन. आणि हे या पद्धतीने इडं आल्यानंतर ह्या तुमचा असा ह्या चौकोन आहे, तर ह्या चौकोन कुठं जाईन, इडं जाईन. म्हणजे ह्या पद्धतीने ह्या चौकोन येईल. म्हणजे एक आकृती कशी होईल, ए सारखी तयार होईल. फक्त ह्या पद्धतीने कशी एकदा फिरवणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण सी नंबर आकृतीचं नीट निरीक्षण केलं. तर सी नंबर आकृती बघा, त्याच पद्धतीने फिरवली. म्हणजे किती वेळेस फिरवावं लागेल तुम्हाला, तर ही आकृती दोनदा फिरवली, म्हणजे ती एकदा फिरवली तर टिंब इडे येईल. ते दोनदा फिरवली म्हणजे काय करीन, टिंब या पद्धतीने येईल. म्हणजे तुमची आकृती या पद्धतीने फिरवली तर संपूर्ण बाजू कशा होतील, ए सारख्या तयार होतील. बरोबर आहे. टिंब इडा आला म्हणजे ह्या टिंब इडं येऊन इडा आला, म्हणजे 2 वेळेस फिरवली. म्हणजे ही आकृती तुम्ही फिरवली तर दोनदा, म्हणजे आकृती दोनदा फिरवली तर कुठे येईल ती, या पद्धतीने काय येईल तुमचा, तर त्रिकोण येऊन ह्याच्यामध्ये असा गुणाकाराची फुली येईल. म्हणजे ही आकृती तुमची, म्हणजे ए सारखी आकृती तुमची कोणची होईल, बी तयार होईल आणि सी तयार होईल. पण आता डी नंबर आकृतीचं आपण फिरवलं तर आता टिंब इडा आणण्याचं आहे. मग ह्या टिंब इडा आल्यानंतर ह्या चौकोन कुठे येईल तुमचा, इडं येईल. ह्या पद्धतीने इडा आल्यानंतर ह्या चौकोन होतोय का ए सारखी आकृती तयार, तर नाही. म्हणजे तुमचा वेगळा पर्याय कोणचा आहे, तर डी नंबर हा काय आला, तुमचा वेगळा पर्याय आला. तर सर तुम्ही म्हणजे सर अशा आकृत्या येतात का, हो अशा पण आकृत्या तुम्हाला विचारले जातात. कारण की तुमची बुद्धीचा वापर तुम्हाला करायचा आहे. कारण तुमची बुद्धी किती चालते त्याच्यामुळे तुमच्या अवघड पण आकृत्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आलं लक्षात. ठीक आहे. आता आपण 10 नंबरचा प्रश्न बघूया. 10 नंबरचा प्रश्न एकदम सोपा आहे मित्रांनो. तर 10 नंबरचा प्रश्न तुम्ही समजून घ्या. तर तुम्हाला संपूर्ण ए, बी, सी आणि डी यामध्ये संपूर्ण वर्तुळ दिलेले दिसत आहे. वर्तुळे 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 वर्तुळे. पण याच्यामध्ये परत मध्ये 3 वर्तुळ दिलेले, बरोबर. पण हे 3 वर्तुळ कसे दिले नीट निरीक्षण करा. तर हे वर्तुळ सेपरेट दिलेलं आहे आणि 2 वर्तुळ काय दिले, लगत दिले. पण तिकडे एक वर्तुळ सेपरेट दिले आणि 2 वर्तुळ काय दिले, लगातार दिले, म्हणजे एकत्र दिलेले. पण तिकडे एक वर्तुळ सेपरेट दिले आणि 2 वर्तुळ एकत्र दिले. पण डी नंबर आकृतीचा आपण अभ्यास केला तर याच्यामध्ये काय केलंय, मधले 3 वर्तुळ काय दिले, एकमेकाला चिटकून दिलेले. म्हणजे आपलं लगेच काही पाहताच लगेच वेगळं पद तिकडं समजते. वेगळं पद कोणचं आलंय, तर तिकडं डी नंबर हे काय आलंय, तुमचं वेगळं पद आलंय. आलं लक्षात मित्रांनो. 10 नंबरचा प्रश्न थोडा 9 नंबरचा प्रश्न तुम्हाला हार्ड वाटला असेल, पण काय अडचण नाही मित्रांनो. एक पर्यायानुसार तुम्ही गेलेले असते तरी तुमचं उत्तर तिकडं आलं असतं. येईल असा प्रश्न विचारला जातो, कारण की नवोदयचे विद्यार्थी भरपूर प्रॅक्टिस करणार आहे. त्याच्यामुळे एक प्रश्न त्यांना मिनिट खाली येण्यासाठी असा एक प्रश्न त्यांना टाकावाच लागतो. त्याच्यामुळे ह्या अशा प्रश्नांचं तुम्ही आपण आपल्या स्वप्नील वाघ सर या ॲपवरून जास्तीत जास्त अभ्यास करून घेणार आहे. तसं आपला स्वप्नील वाघ सर या यूट्यूब चॅनलवरून पण आपण नवोदय स्कॉलरशिप, मंथन परीक्षा या संपूर्ण सिलेबस अगदी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने आपण करून घेणार आहोत. चला मग हे प्रश्न समजले असतील तर जाऊया आपण आपल्या पुढील प्रश्नाकडे. तर आपल्याला आता पुढील प्रश्न काय दिला आहे नीट आपण समजून घेऊया. व्हिडिओ स्टॉप करा आणि समजून घ्या व्हिडिओ, प्रश्न कसे सोडवायचे. त्याच्यानंतर मी तुम्हाला परत समजून सांगणारच आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11 नंबर व 12 नंबरचा प्रश्न सोडवला असेल तर आपण चला 11 नंबरचा प्रश्न सोडून 11 नंबरचा प्रश्न सोडवला असेल. प्रश्न तुम्हाला थोडा अवघड वाटत असेल, कारण की तुम्हाला हे संपूर्ण काय दिसू राहिल्या, एकात एक आकृत्या दिसू राहिल्या. असं इकडं त्रिकोणाकार, वर्तुळाकार, परत ही वर्तुळाकार, वर्तुळाकार, अर्धवर्तुळाकार, इडं बी त्रिकोणाकार त्रिकोणाकार. पण ह्या आकृतीचं नीट आपण निरीक्षण केलं तर तुम्हाला इडं एक दिसणार आहे. तर काय दिसणार आहे ते आपण लक्षात घेऊया. तर इडं विद्यार्थी मित्रांनो, या बा बी नंबर आकृतीचा आपण आधी अभ्यास करूया. ह्यामध्ये काय दिसते, ही उजवी बाजू आणि ही काय दिसते, डावी बाजू. म्हणजे डाव्या बाजूकडून वरली बाजू काय आली, या बाजूला आली. त्यानंतर सी नंबरचा आपण आकृतीचा अभ्यास केला आहे. ही खाली उजवी बाजू आणि ह्या डाव्या बाजूकडून काय आली, ही या पद्धतीने अशा पद्धतीने आलेली. त्यानंतर डी बाजूचा आपण विचार केला तर अर्धवर्तुळ या बाजूने आलं आहे आणि डाव्या बाजूचं हे वर्तुळ आले. पण ए नंबरच्या आकृतीचा आपण विचार केला आहे तर ह्या बाजूनं काय होतं आहे, व्ही असं दिला आहे. पण कोणत्या बाजूने व्ही दिला आहे, तर उजव्या बाजूना. तर नंतर बी, सी आणि डी ह्या तिन्ही आकृतींचा आपण नीट विचार केला तर यांच्या कोणत्या बाजूने दिले संपूर्ण, तर डाव्या बाजूने दिलं आहे. पण ए आकृतीचा आपण नीट विचार केला तर काय दिलं आहे, ते बाजूना व्ही ह्या बाजूनं काय दिलं आहे, उजव्या बाजूने दिलं आहे. आलं लक्षात. म्हणजे वेगळं पद कोणचं निघलं आपलं, ए नंबर हे काय निघलं आहे, वेगळं पद आलेलं आहेत. आलं लक्षात मित्रांनो. तर चला मग आता जाऊया 12 नंबरच्या आकृतीकडे.
आता 12 नंबरच्या आकृतीचं नीट आपण निरीक्षण केलं तर इकडं तुम्हाला एक दिसतंय, या संपूर्ण आकृत्यांमध्ये आयत दिसतोय आणि त्या आयतामध्ये वर्तुळ 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 दिसतोय. त्याच्यानंतर परत बी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर इकडं आयत दिलाय, त्याच्यानंतर चौकोन 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 म्हणजे भूमितीचे संपूर्ण हे दिलेले भाग याच्यामध्ये आलं लक्षात. त्याच्यानंतर परत सी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला काय दिलाय, आयत दिलाय, त्याच्यानंतर त्रिकोण चौकोन 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 आणि चौकोन या पद्धतीने दिलंय. पण आता आपण डी नंबर आकृतीचा नीट अभ्यास केला तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतोय, वर्तुळ दिलं आहे आणि परत वर्तुळ 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 म्हणजे काहीतरी वेगळं दिलेलं आहे. बरोबर आहे, वेगळं दिलेलं आहे म्हणून आपला वेगळा पर्याय कोणता येईल तर डी नंबर हा काय येईल, आपला वेगळा पर्याय येईल. आलं लक्षात मित्रांनो. तर चला जाऊया मग आता पुढील प्रश्नाकडे. तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिला आहे तो नीट आपण समजून घेऊया. 13 नंबर आणि 14 नंबर. व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा प्रश्न काय वेगळा पर्याय निघतो ते. तसं मी तुम्हाला सोडून देणार आहे पण व्हिडिओ स्टॉप करा आणि मग सोडून बघा. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 13 नंबरचा प्रश्न सोडवलेला असेल तर तरी आपण मी सोडून घेऊया. तर आपण ए सारखी जुळवण्याचा प्रयत्न करू. काय करू, ए आकृती दिली तुम्हाला, बी सी आणि डी यासारखा काय करूया, जुळवण्याचा प्रयत्न करूया. आता जुळवण्याचा प्रयत्न करूया म्हणजे कसा करणार आहे आपण जुळवण्याचा प्रयत्न, तर ए सारखी आकृती तयार करण्यासारख्याचा आपण प्रयत्न करू. आता बी नंबरची आकृती आपल्याला, तर एक मिनटं बी नंबरचे राहू द्या. आता सी नंबरच्या आकृतीचा आपण विचार केला तर ही सी नंबर आकृती आपण अशा पद्धतीने इकडून फिरवली तर ह्या बाजूला आली तर ह्या बाजूला काय येईल, प्लसचं चिन्ह येईल. प्लसचं चिन्ह आल्यानंतर ही सरळ रेष येईल. आलं लक्षात, म्हणजे ए सारखी आकृती तयार होईल. त्याच्यानंतर आपण डी नंबर आकृतीचा विचार केला तर या डी नंबर आकृती ह्या पद्धतीने इकडे फिरवली तर ही सरळ रेष ए येईल आणि ही सरळ काय येईल, एक रेष येईल. म्हणजेच या पद्धतीने काय होती, ए नंबर सारखी आकृती तयार होती. पण डी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर एक गुणी प्लसचं चिन्ह इडं आलं, पण प्लसचं चिन्ह आल्यानंतर ही रेष काय येणार आहे, अशी सरळ नाही येणार तर ही रेष कशी येईल, या खाली येईन अशी. म्हणजे हे काय होते तुमचं वेगळं पर्याय कोणचा येतोय तर बी हे काय येतंय, वेगळं पद म्हणजे वेगळी आकृती येते. काय येते, वेगळी आकृती. आलं लक्षात मित्रांनो. नसं समजलं परत मला क्लासमध्ये विचारून घ्या ऑफलाईन बेसला, त्यामुळे मी तुम्हाला परत ही आकृती सांगेल 13 नंबरचा प्रश्न. तर चला मग आपण जाऊया 14 नंबरच्या प्रश्नाकडे. तर 14 नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. तर 14 नंबरचा प्रश्न काय दिसतोय मित्रांनो, तर हे नंबर, बी नंबर, सी नंबर आणि डी नंबर याच्यामध्ये एचा नीट निरीक्षण केलं तर याच्यामध्ये काय होतंय, आकृत्या काय करताय एकमेकाला तुटक म्हणजे काय केलेलं आहे, ही याला खेटलेली, ही याला खेटलेली, ही याला खेटलेली. पण ह्यानंतर बी नंबरच्या याच्यामध्ये विचार केला तर ही आकृती डायरेक्ट काहीतरी वेगळीच दिलेली, म्हणजे ही एकमेकाला अशी टच केलेली आणि इकडं तिसरी आकृती एकमेकाला एकत्र केली. त्याच्यानंतर सी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर याच्यामध्ये वर्तुळ केला आहे, परत एकमेकाला खेटवलेला आहे. आलं लक्षात. त्यानंतर डी नंबर आकृतीचा आपण तेच विचार केला आहे. एक काय दिलं आहे तुम्हाला, आयत दिलेला आहे, परत दुसरा आयत दिला आहे, परत तिसरा आयत दिला आहे, म्हणजे 3 आयत एकत्र केलेले. पण याच्यामध्ये बीमध्ये काय दिसतंय, थोडं वेगळं दिसतंय म्हणून तुमची वेगळी आकृती कोणची येणार आहे, पर्याय क्रमांक बी नंबर. आलं लक्षात मित्रांनो. तर चला मग जाऊया अजून. आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण 15 उदाहरणं घेतलेली आहेत. हे 15 उदाहरणं तुम्ही मला सोडून दाखवायचं, तर कमेंट बॉक्समध्ये याचं मला उत्तर कळवायचं. आलं लक्षात मित्रांनो. तर ह्या पद्धतीने उत्तरं आजची आपली क्षमता चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता वेगळे पद शोधा यामधले आज आपण 15 प्रश्न घेतलेले. नंतरच्या व्हिडिओमध्ये अजून आपण काही प्रश्न घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपला यूट्यूब चॅनल आणि तसेच आपला स्वप्नील वागसर हे ॲप इन्स्टॉल केले नसेल तर लवकरात लवकर इन्स्टॉल करा, जेणेकरून तुम्हाला येत्या स्पर्धा परीक्षेला, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, पोलीस भरती असो, त्याच्यानंतर आर्मी असो, अग्निवीर असो, SSGD असो, त्यानंतर वनरक्षक असो किंवा आपल्या शालेय स्पर्धा असो, नवोदयी, स्कॉलरशिप, मंथन परीक्षा, BTS या परीक्षांचा अभ्यास आपण स्वप्नील वागसर या ॲपच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी फ्री दरामध्ये करणार आहोत. तर चला मग आता आपण 15 नंबरचा प्रश्न समजून घेऊया. तर आता आपण 15 नंबरचा प्रश्न काय आहे तो व्यवस्थित समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 15 नंबरची आकृती सोडवली असेल तर ह्या 15 नंबरच्या आकृतीमध्ये आपण अभ्यासूया. तर ए नंबरच्या आकृतीचं नीट निरीक्षण करूया, बी नंबरचं करूया, सी करू आणि डी करूया. केलं असं तुम्ही व्यवस्थित निरीक्षण. तर याच्यामध्ये नीट निरीक्षण करण्यासाठी आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतोय, एक चौरस, बरोबर आहे, आणि चौरसमध्ये काय दिसतोय, वर्तुळ, आणि वर्तुळामध्ये काय दिसतोय, एक परत
वर्तुळ दिसतोय तो गर्द वर्तुळ दिसतोय, आलं लक्षात. पण आता याच्यामध्ये परत आपण बी नंबर आकृतीचा नीट अभ्यास करूया. बी नंबरमध्ये काय दिसतोय तुम्हाला, वर्तुळ दिसतोय आणि वर्तुळामध्ये काय दिसतोय, हे चौकोन, बरोबर आहे, चौकोन दिसतोय आणि चौकोनामध्ये काय दिसतोय, वर्तुळ दिसतोय, म्हणजे गर्द वर्तुळ दिसतोय. म्हणजे याची जोडी काय होते, हे बाहेरचा वर्तुळ आणि मधला वर्तुळ काय दिसतोय, सेम दिसतोय, आलं लक्षात. मग आता 3 नंबरच्या सी नंबरच्या आकृतीमध्ये बघू आपल्याला काय दिसतोय, ह्या त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणामध्ये वर्तुळ दिलेलं आहे आणि परत गर्द काय दिलं आहे, त्रिकोण दिलं आहे, म्हणजे सेम दिसतोय त्रिकोण आणि त्रिकोण. म्हणजे मधली आकृती, बाहेरची आकृती आणि मधली आकृती काय दिली, सेम दिलेली, आलं लक्षात. त्याच पद्धतीने मग डी नंबरचा आपण बघूया. त्याच पद्धतीने काय दिलं, बाहेर त्रिकोण दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय दिलं आहे, चौकोन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय दिलं, त्रिकोण. म्हणजे बाहेरची आकृती आणि मधली आकृती काय दिली, सेम दिलेली. पण ए नंबरच्या पर्यायाचा आपण नीट अभ्यास केला तर अशा पद्धतीने दिलं का, मध्ये काय, बाहेर काय दिलं आहे, चौकोन आणि मध्ये काय दिलं आहे, वर्तुळ. म्हणजे आकृती येईल का, म्हणजे आपलं वेगळं पद कोणचं येईल, तर ए नंबरचा ह्या काही ना आपला वेगळं पर्याय येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही या टॉपिकविषयी काही अडचण असेल तर मला जरूर कळवा. जेणेकरून तुम्हाला काही याच्यातले प्रश्न अडले असतील तर आपण ऑफलाईन लेक्चरला, म्हणजेच आपल्या नवोदय स्कॉलरशिप आणि मंथनच्या लेक्चरला, जिकडं आपण गावामध्ये लेक्चर घेतो त्या ठिकाणी आपण ह्या प्रश्नांचे स्पष्टीकरण पुन्हा एकदा घेऊ. तसेच ह्यामध्ये पण मी चांगल्या सोप्या पद्धतीने आणि शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेच आहेत या पद्धतीने. तर तुम्हाला 100% समजेल असं मी एक ग्राह्य धरतो आणि याच्यानंतर मी तुम्हाला पुढला व्हिडिओ उद्या अपलोड करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर व आपल्या स्वप्नील वाघ सर या ॲपवर. तसेच तुम्हाला आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना पण नवोदय स्कॉलरशिप, मंथन परीक्षा आणि BTS परीक्षांचा अभ्यास माहीत व्हावा किंवा प्रश्न माहीत व्हावा, यासाठी त्यांना पण फायदा होईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.